भारताच्या त्या 4 स्मशानभूमीपैकी एक, जिथे विज्ञानाचे नियम संपतात आणि अघोर तंत्राची दुनिया सुरू होते. काही मेलेली माणसं खरंच बोलू शकतात? अघोरींची शवसाधना नक्की काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण उघडणार आहोत त्र्यंबकेश्वरच्या त्या स्मशानभूमीचं रहस्य. भगवान शिव हे महाकाल आहेत आणि त्यांचे परमभक्त असलेल्या अघोरी साधू इथल्या स्मशानभूमीला आपली तपोभूमी मानतात. अघोरी पंथ हा जगातील सर्वात रहस्यमय पंथापैकी एक आहे. सामान्य माणसासाठी जे अपवित्र किंवा भयान आहे, तिथेच अघोरींना ईश्वराचा साक्षात्कार होतो. भारतात अघोरी साधनेसाठी 4 मुख्य स्मशानभूमी प्रसिद्ध आहेत. काशीची मणिकर्णिका, आसामचं कामाख्या, बंगालचं तारापीठ आणि महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर. असं म्हटलं जातं की इथल्या भूमीत अशी काही ऊर्जा आहे जी परलोकातील शक्तींशी संपर्क साधणं सोपं करते. अमावस्येच्या काळोखी रात्र आणि शमशानातील निर्मळ शांतता, अशा वेळी मृतदेहाच्या छातीवर बसून मंत्राचा जाप केला जातो. शवसाधना या साधनेचे अनेक टप्पे असतात. सुरुवातीला आजूबाजूला विचित्र आवाज ऐकू येतात. काही अदृश्य साधकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. पण सर्वात थरारक क्षण तेव्हा येते जेव्हा साधना सिद्ध होते. अघोरी परंपरेनुसार विधी पूर्ण झाल्यावर तो मृतदेह काही क्षणासाठी चैतन्यमय होतो. अघोरींना दावा आहे की तो मृतदेह साधकांशी बोलू लागतो, त्याला काही रहस्यमय सांगतो किंवा भविष्यातील संकेतांची जाणीव करून देते. हे ऐकायला अशक्य वाटत असेल तरी अघोरींसाठी हा त्यांच्या साधनेचा एक भाग आहे. इतकंच नाही तर इथल्या शमशानात राहणारे अघोरी सांगतात की त्यांना इथलं अतृप्त आत्म्यांशी किंवा भूतांशी प्रत्यक्ष बोलता येतं. सामान्य लोकांसाठी जिथे जायची हिंमत होत नाही, तिथे हे साधू रात्रीचे तासनतास घालवतात. इथल्या शमशानात सर्वसामान्यांना जाणं सक्त मनाई आहे, कारण इथली ऊर्जा एवढी तीव्र असते, कमकुवत मनाचा माणूस ती सहन करू शकत नाही. अघोरी म्हणतात, मृत्यू हे शेवटचे सत्य आहे आणि जो मृत्यूला घाबरत नाही त्यालाच देव समजतो. त्र्यंबकेश्वरच्या या स्मशानात आजही अशा अनेक गोष्टी घडतात ज्यांचं उघडणं ना विज्ञान करू शकतं ना कोणताही तर्क. मित्रांनो, ही माहिती ऐकून तुम्हाला काय वाटतं? हे केवळ एक श्रद्धा आहे की विज्ञानाचं पलीकडचं एखादा सत्य?